वसई विरारमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे रस्त्यांवरील खड्डे. सध्या आपण नालासोपाराच्या पेल्लार रोडवर आहोत. आपण जर बघितलं तर जागोजागी रस्त्याच्या इथे खड्डे पाहायला मिळत आहेत. रस्त्याच्या जागोजागी हे खड्डे आहेत. वसई विरारमध्ये खड्ड्यांचं जे आहे ते साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय. जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था केली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आणि या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा जो आहे तो अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका देखील वाढत चाललाय. अवघ्या 4 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे ही खड्ड्यांची जी रस्त्याची ही अवस्था झाली आहे. तर विचार करा, आणखीन काही दिवस जर पाऊस पडला तर या रस्त्यांची काय अवस्था होईल. दरवर्षी होतात आणि गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त खराब आहे आणि पूर्ण डहाणूबाग हवेपर्यंत आमच्या कमरेची एवढी वाट लागून जाते ना, तो कुणालाही बोला तुम्ही, कुठेही जावा, काही सोल्युशन निघत नाहीये. या गोष्टीकडे प्रशासनाचं लक्षच नाही, काय नाही, तुम्ही तिकडे जायला आंदोलन करा, काही करा, त्यांचे मनमान्य आहे, ते काय ऐकत नाही, बस त्यांच्या हिशोबाने काम करत असतात. फांसी लगा लो तो भी कोई फर्क नहीं पड़ता है. कोई मतलब नहीं, किसी को भी बोलो आप जाके, इधर नगर सेवक के जाके बोलो, क्या उधर आज महानगर पालिका में जाके बोलो, किसी को बोलो, कुछ नहीं होता है. आमदार के जाके बोलो, सब इधर आमदार भी आते हैं, सब जाते हैं, वे रोड पे जाते हैं ना. कोई नेता नहीं आता, बड़ा कोई नेता आएगा ना तो तुरंत भर देंगे इसको, तुरंत. आता गणपती आले तेवढ्या पुरते खड्डे भरतील, दहीहंडी पुरते थोड्या पुरते खड्डे भरतील, बस तेवढंच. धन्यवाद. महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे केल्याचा दावा केला जातो. वसई विरार महापालिका हद्दीत हजारो किलोमीटर लांबीचे डांबरी रस्ते आहेत. अजून खड्डे बुजवण्यासाठी सुमारे 25 कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असल्याचे सांगितले जाते. मात्र एवढा निधी खर्च करूनही रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस का खालावत आहे, हा प्रश्न जो आहे तो नागरिक उपस्थित करत आहेत. सध्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या पॅचवर्कची कामे सुरू आहेत. पण आपण जर पाहिलं तर वरचेवर दुरुस्ती करून या रस्त्यांचा जो आहे तो काही उपयोग होत नसतानाच आपल्याला दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेले पॅचवर्क अनेक ठिकाणी उखडले असून सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे जे आहेत ते रस्ते पुन्हा खचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जो आहे तो आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहतूक कोंडी वाढत आहे. नागरिकांना त्यांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठीही उशीर होत आहे आणि अपघाताचा धोका जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही का. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो, पण तो नेमका जातो कुठे. स्थानिक नगरसेवक, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या समस्येकडे गांभीर्याने लक्ष कधी देणार. शहरातील अनेक रस्त्यांची जी आहे ती दुरावस्था झालेली आहे. नागरिकांना अजून किती दिवस या खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जर बघितलं तर रस्त्याला खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक लागलेलं आहे आणि रस्त्याचे जे खड्डे आहेत ते अगदी खड्ड्यांमधून नागरिकांना अगदी जीव मुठीत घालून जो आहे तो प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे ब्लॉक जर आपण पाहिले तर पूर्ण रस्त्याचे ब्लॉक जे आहेत ते निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नागरिकांना यामधूनच वाट काढत जावे लागत आहे. अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया जी आहे ते नागरिकांनी दिलेली आहे. आपण जर बघितलं तर रस्त्याच्या अगदी बाजूबाजूलाच मोठमोठे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खड्ड्यामध्ये पाणी साचून चिखल जो आहे तो साचलेला आहे. मुसळधार पावसामुळे या खड्ड्याचा अंदाज जो आहे तो नागरिकांना येत नाही आणि अनेकदा दुचाकीस्वार यामध्ये आपटण्याच्या शक्यता जी आहे असते ती जास्त असते. आपण जर पाहिलं तर हा खड्डा अतिशय मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण जर बघितलं तर हा जो खड्डा आहे तो ज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. यामध्ये रिक्षा चालक, दुचाकी चालक यांच्या ज्या गाड्या असतात त्या आपटत असतात सदानकदा आणि यामुळे जो आहे तो अपघाताचा धोका वाढला आहे. अभी मैडम ये रोड इतना गड्ढी गुड्ढा हो गया है, ये भर देंगे तो थोड़ा ट्रैफिक कम हो जाएगा. और जो इधर उधर चिल्लाते हैं सब लोग कि रिक्शा लेके हटा बाहर, वो सब सही हो जाएगा. और ये रोड बनने के लिए पाइप डाले
कुछ रोड बन ही नहीं रहा। आपको क्या प्रॉब्लम लगता है रोड पे? रोड पे ये गड्ढा वड्ढा है, ये प्रॉब्लम, ट्रैफिक होता है, गंदा पानी हो नहीं पाता है, यही सब है। इस रोड पे करोड़ों रुपए का खर्चा किया जाता है, आपको लगता है? अब ये तो मैडम मेरे को मालूम है नहीं कि करोड़ों रुपया आता है कि क्या आता है, लेकिन सरकार बस इतना है, सरकार से हम लोग योजना इतना ही कर सकते हैं कि रोड बना दिया जाए। यहाँ के जो नगर सेवक है और अपनी सत्ताधारी जो पक्ष है वो इस समस्या पे ध्यान देते हैं, ऐसा लगता है? अभी मैडम ये चीज़ को तो मालूम नहीं, वो लोग बनवाते हैं, जहाँ गड्ढे गुड्ढा है भरवा देते हैं और वो फिर बारिश में निकल जाता है, ऐसा है। और बाकी सरकार वगैरह लोगों का ध्यान रहता है इस चीज़ पे? नहीं, ऐसा नहीं पता। ये रास्ता पहले ऐसा ही था पहले से? नहीं, पहले से नहीं, बारिश में ज़्यादा ही ख़राब हो जाता है, इसके लिए ट्रैफिक लगता है। और बाकी बारिश के बाद थोड़ा बहुत सुधार होता है, गड्ढे उड्ढे भर दिया जाता है। आता प्रशासन याकडे या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष कधी देते आणि यावर समस्या कधी निघते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तनया मिळणकर, आपलं महानगर, नालासोपारा।